मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण कधीच असा विचार नाही करायचा एखाद्या मंदिरात गेल्यावरती की तुम्हाला मंदिर देवी किंवा देवता गर्भगृहात दर्शन देईल. हो. तुम्हाला चांगलंच माहिती. खूप खरं तुम्हाला खूप चांगलंच माहिती. फक्त आपल्याला ती ओळखण्याची अंतर्दृष्टी पाहिजे. खूप खरं आहे. कोणत्या रूपात भेटली. हां, ह्याच्या आधी मी हे तुम्हाला सांगतो अंतर्दृष्टीबद्दल जे तुम्ही बोललात खूप सुंदर. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने एक छोटासा ध्यान दिलेला आहे. कृष्ण बोलतो की 5 सेन्सेसमधनं स्वतःला विड्रॉ करून घेणं, दोन्ही आयब्रोजच्या मध्ये स्वतःचा कॉन्शियसनेस, ध्यान, अटेन्शन घेऊन जाणं. आणि जर का असंच तुम्ही, मी आता ह्याच्यात ॲड करेल, असंच तुम्ही जर का ॲटलिस्ट 5 to 10 minutes बसाल एखाद्या मंदिराच्या आत जायच्या आधी, तर आपोआप तुमच्यासाठी ती अंतर्दृष्टी ओपन होईल, ज्याच्याने तुम्हाला तिकडे ऊर्जा दिसायला लागते. आता माझा अनुभव, कामाख्या पीठावरती ना टोटल 10 मंदिरं आहेत दशमहाविद्यांचे. ह्याचं एक वेगळं शास्त्र मी तुम्हाला सांगेल. आणि पूर्णचं पूर्ण एक नीलाचल पर्वत आहे, ते मेरू स्वरूपात आहे. आणि ते असं सुंदर सुमेरू पर्वत आहे. श्रीयंत्राचा मेरू जर का तुम्ही बघितला असेल ना, तर त्याच्यात सगळ्यात वरती टिप असतं. त्या टिपवरती देवी राहते. ललिता महात्रिपुर सुंदरी शक्ती तिकडे राहते. आणि हे जे स्थान आहे ते भुवनेश्वरी नावाचं मंदिर आहे तिकडे. देवी कामाख्याने मला मंदिराच्या आत कामाख्यामध्ये दर्शन न देता भुवनेश्वरी मंदिराजवळ दिले. तिने मला खरं साक्षात जे दर्शन, आणि हे मला अंबाबाईसोबत पण झालं, देवीने मला आत दर्शन नाही दिले, देवीने मला बाहेर येऊन दर्शन दिले. तिची ऊर्जा ती मला बाहेरच भेटली. ती मला इवन भुवनेश्वरीमध्ये अशी सीडी आहे, ते सीडी चढून जाव्या लागतात, त्या पायथ्यापाशीच ती उभी होती. कुठल्या फॉर्ममध्ये होती? एक सुंदर छोट्या मुलीच्या, बाला त्रिपुरा सुंदरीच्या शक्तीमध्ये ती होती. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मनुष्य रूपापेक्षाही तो जो दिव्य तेज रूप होता ना, अंगावर लिटरली गुजबम्स येतात. तो जो दिव्य तेज रूप होता, तो जसं फैलता, आणि ती आभा इतकी सुंदर फैललेली आभा, निरागस आभा. आपले जे सेन्सेस आहेत ना, ते सेन्सेस कुठलंही काम करताना ना 1 किंवा 2 सेन्सेस इन्वॉल्व्ड असतात. आध्यात्मिकदृष्ट्या आध्यात्मिक प्रगतीसाठी 5ही सेन्सेस एकत्र जेव्हा तृप्त होतात, तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक अनुभव भेटतो. आणि असा आध्यात्मिक अनुभव जिकडे लॉंग लास्टिंग असतो, त्या क्षेत्राला श्री क्षेत्र म्हणतात. श्री म्हणजे सर्वगुण, श्री म्हणजे संपन्न. आणि 5ही सेन्सेसला तृप्त करण्यामुळे ती लक्झरियस, ती सगळं काही, ती त्या स्वरूपात तिकडे होती. आणि लिटरली आत्मामधनं तो कमळ खेळताना मला जाणवला. आणि तो कमळ हृदयातनं गुदगुदी फील करवणं, जसं साखर टच केल्यावर जी एक सुंदरसा फिलिंग येतो ना, पूर्ण बॉडीमध्ये तो फील. आणि डोळ्यांमध्ये पण कमळ, तिची शक्ती बाहेर होती आणि ती शक्ती आतमध्ये फील होत होती. आणि ती शक्ती खूपच सुंदर होती. नंतर मी आत गेलो, ती ऊर्जा तिकडे फील केली, तिकडे थोडा वेळ थांबलो, ती ऊर्जा घेतली, तिकडे तिचे शक्तीचे दर्शन घेतले. नंतर आत गेलो. आत गेल्यावरती जसंच आतमध्ये भुवनेश्वरीच्या आत आम्ही एंटर करायला, तिकडे एक सुंदर गोल्डन आभा होती. ललिता सहस्त्रनाममध्ये 3ऱ्याच श्लोकामध्ये तर उद्यत भानू सहस्त्राभा, एक उद्यत भानू जसा उगत सूर्य असतो, त्याची जी सहस्त्र आभा असते, त्या डिव्हाइन एनर्जीमध्ये ती तिकडे मौजूद होते. आणि ती खूप ब्युटिफुल होता, खूपच ब्युटिफुल होता. तुझ्याशी बोलता बोलता असाच एक प्रश्न आला की तुला सुंदर लाल साडी नेसलेली स्त्री असं दर्शन दिलंय का? येस. त्याबद्दल सांग. तुम्ही बरोबर तिकडेच पकडलं. माहित नाही असं का वाटलं, पण मला असं वाटलं की झालंय दर्शन तुला तसं. आई हो, आईने असे काही अनुभव दिलेत ना. आपण जनरली खूप साऱ्या गोष्टी घेऊन मंदिरात जातो की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण जेव्हा ती स्वतः अशी सोबत बसते साईडला मांडी घालून, बोलते, बोल बाळा काय हवं आहे तुला, काय गोष्टी हवी आहेत तुला, तो अनुभव खूप वेगळा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्याला काही घेऊन जायची गरज नाही पडत. आपण फक्त ते एक थॉट किंवा एक मनामध्ये की मी माझ्या आईला भेटायला चाललो आहे, मनामध्ये काही नाही लागत, फक्त प्रेम लागतं. आणि ते प्रेमच भरपूर असतं.
कुठे भेटली तुला ही जगन्माता? माझ्या साधनेस प्लेसमध्ये भेटली. मी खूप साऱ्या जागांवर जाऊन आलो आणि नंतर मी भरपूर सारे लोक जेवढी माझ्याशी कनेक्टेड आहेत ते माझ्या साधनेच्या जागे आलेत. ती साधना जागा खूप सुंदर आहे मी जी बनवलेली. मुंबईतच आहे. हां. आणि खूप जणांना तिकडे अनुभव आले आहेत, खूप सुंदर अनुभव आले आहेत. एके रात्री मी बसलेलो होतो सहजपणे आणि त्याच्या आधी मी एक सुंदरसे 3 स्थानांवर जाऊन आलेलो. महालक्ष्मीवरनं पण आलेलो आणि महालक्ष्मीवरनं मी निघताना आईला बोललो होतो, आई आता तू माझ्यासोबत चाल. साधनेमध्ये बसला असला कारण खूप वेळ मी साधनात बसलेलो होतो. जेव्हा ती साधना तीव्र होत गेली, मेडिटेशन डीप होत गेला पूर्ण बॉडीमध्ये, एक खूप सुंदर तरंग पैदा झाली. असं वाटलं जसं बॉडीच्या आतमध्ये एक हिरा आहे, एक डायमंड आहे आणि तो डायमंड पूर्ण जागेवरती आहे आणि तो डायमंडचा प्रकाश, त्या डायमंड लिटरली शाईन करत होता. जेव्हा तो अनुभव बाहेर आला त्याच्यानंतर मी सहजपणे डोळे उघडले आणि ती शक्ती माझ्या साईडला बसलेली होती आणि ती अशी बसलेली होती जसं की तिची एकटाक माझ्याकडे बघते आणि तिची करुणामय नजर, जी कंपॅशनेट नजर होती ना, ती कंपॅशनेट नजर खूपच सुंदर होती. लक्ष्मी, आद्यशक्ती महालक्ष्मी. खूपच सुंदर डिझाईनची साडी होती, खूपच सुंदर. कदाचितच असं काही बघितलं आहे. आणि तिच्या आत्मनं येणारा जो प्रकाश आणि ऑरा होता तो इतका सुंदर होता. तुम्हाला आत्ता तो जाणवत असेल इथे. तो इतका पॉवरफुल होता की पूर्ण बॉडी एक स्वीटनेसनी भरलेली होती. इतकी स्ट्रॉंग स्वीटनेस होती ती. आणि तिच्या अरोमामध्येच, लिटरली तिच्या अरोमामध्ये तो जो सुगंध होता, ओ माय गॉड, तो सुगंध म्हणजे खूपच डिवाईन सुगंध. तो असा सुगंध मी कुठे बघितलाच नाही, ना कुठल्या मंदिरात बघितलेला आहे. आणि त्या सुगंधामधनं तिने करुणामय तिची जी स्माईल होती, त्या स्माईलमध्ये ती फक्त बघत होती आणि बोलली की काय हवं आहे तुला, बाळा तुला काय हवंय. आणि तिचे शब्दच भरपूर होते. तिचे शब्द इतके सुंदर होते. नंतर एक छोटा आमचा संवाद झाला जो खूप काय होतं त्याच्यामध्ये. नाही, ती सिक्रेट्स असतील ते. मला असं वाटत नाही की तू त्या पॉडकास्टवर सांगशील. मला कधीच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल माझ्यासोबत. आणि त्याच्या आधीपर्यंत मी नेहमी असा विचार करत होतो की त्या शक्तीला मला एकदा तरी भेटायचं आहे, त्या शक्तीशी मला एकदा तरी बोलायचं आहे. म्हणूनच कदाचित ते मन होतं मुलाचं की लाईक की चल माझ्यासोबत बस. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.